एखादा प्रसंग मनासारखा घडला की आपण आनंदी होतो. मनासारखा नाही घडला तर आपण नाराज होतो. बरेचदा आपण आपल्या आनंदाची किल्ली ही दुसऱ्याच्या हातात दिलेली असते. तर सतत आनंदी कसं राहायचं आणि आनंदाची स्थिती ही जास्त वेळ कशी टिकवायची, त्यासाठी कोणते 5 मुद्दे आहेत याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्राध्यापिका पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते. या ना त्या कारणाने आपल्या आयुष्यामध्ये आनंद हा येतच असतो. एखाद्या वेळेस 4 पदार्थ आवडीचे करून खाल्ले तरीही आपल्याला आनंद मिळतो. कुठे पर्यटनाला रम्य ठिकाणी गेलात तरीही तुम्हाला आनंद मिळतो. शॉपिंग केलं तर आपल्याला आनंद मिळतो. कुणाला मदत केली तर आपल्याला आनंद मिळतो. आपल्या आवडत्या लोकांसोबत किंवा मैत्रिणींसोबत मनसोक्त गप्पा मारल्या की आपल्याला आनंद मिळतो. म्हणजे आपल्या आयुष्यात या ना त्या कारणानं आनंद हा येतच असतो. पण प्रॉब्लेम हा आहे की हा आनंद जास्त वेळ टिकून राहत नाही. मग या आनंदाची स्थिती जास्तीत जास्त वेळ कशी टिकून राहील हे आपण बघूया. यासाठी काही 5 टिप्स आहेत त्या आपण बघूया. तर बरेच वेळा काय होतं की आपल्याला आपला सकारात्मक दृष्टिकोन हा ठेवावा लागतो आणि घडलेल्या घटनेकडे आपल्याला सकारात्मकतेने बघायला पाहिजे. बघा, तुम्ही तुमच्या आजूबाजूला तुम्ही बघत असाल की एखादं कुटुंब असतं किंवा तुमचे कोणते परिचित लोक असेल तर त्यांच्याकडे बँक बॅलन्स, पैसा भरपूर आहे. त्यांचं आरोग्यही चांगलं आहे. त्यांचे मुलंबाळही चांगले आहेत. पण तरीही ते असमाधानी व दुःखी असतात. याचं कारण हे असतं की त्यांचा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे तो सकारात्मक नाही. म्हणून तुम्ही सकारात्मकतेने पॉझिटिव्हिटी ही ठेवायला पाहिजे. आणि काय असतं की कोणाचाही राग असा मनात धरून ठेवू नका. कारण राग मनात धरून ठेवल्याने तुम्हाला आनंद मिळत नाही आणि आपल्या आनंदाची स्थिती टिकवण्यासाठी हे करणे अतिशय गरजेचे असते. आपल्याला असं वाटतं कधीकधी की बघा, यांची फॅमिली किती सुंदर आहे, हे लोक किती एन्जॉय करतात, सर्व गोष्टी यांच्या मनासारख्याच घडतात आणि हे किती म्हणजे सुखी वाटतात, आनंदी वाटतात. पण बरेच वेळा काय असतं की दिसतं तसं नसतं. मनुष्याला त्याच्या आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला हे संघर्ष असतातच. अडचणी ह्या प्रत्येक व्यक्तीला असतात. पण ज्यांना या अडचणींवर मात करायला जमतं तेच त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद टिकवून ठेवू शकतात. मग यासाठी काय करायचं, तर यासाठी आपण आभार मानायचे, आपला कृतज्ञ राहायचं. आपला दिवस चांगला, दिवसाची सुरुवात छान झाली आहे, दिवसाचा शेवट छान झाला आहे, तर मग आपण काय करायचं की आभार मानायचे, कृतज्ञ राहायचं. आणि त्यामुळे काय होतं की आपल्याला आनंद मिळत जातो. त्यानंतर आता बघणार आहोत आपण की कोणते 5 टिप्स ज्या आहेत तर त्या कोणत्या आहेत. तर पहिली टीप ही आहे की सोशल मीडिया. तर बरेच वेळा आपण बघत आहोत की सोशल मीडियाचा वापर हा लोकांना प्रभावित करण्यासाठी करण्यात येतो. पण तसं न करता तुम्ही लोकांच्या आचरणात आणि वर्तनात बदल कसा होईल यासाठी सोशल मीडियाचा वापर केला तर ते अधिक योग्य असेल. बघा, प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल असतो, यूट्यूब आपण बघत असतो, फेसबुकही तुम्ही बघत असता आणि त्यामधील जे मोटिवेशनल व्हिडिओ आहेत हे जर तुम्ही बघितले आणि त्यापासून तुम्हाला जर आनंद होत असेल, ते ऐकताना तुम्हाला वाटत असेल की हे आपल्या उपयोगी आहे, तर असे मोटिवेशनल व्हिडिओ तुम्ही बघा. दुसरं हे की संगतीचा फार परिणाम होतो. तुम्ही कोणासोबत राहता, तुम्ही निगेटिव्ह बोलणाऱ्या लोकांसोबत किंवा ज्या लोकांमध्ये नकारात्मकता जास्त आहे अशा लोकांसोबत जर तुम्ही राहिलात तर तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा निगेटिव्ह होईल. म्हणून ज्यांचा सकारात्मक दृष्टिकोन आहे, ज्यांचे विचार हे पॉझिटिव्ह आहे, अशा लोकांच्या सान्निध्यात तुम्ही राहा. अशा लोकांच्या सोबत तुम्ही वेळ घालवा. मग अशा लोकांना तुम्ही घरी बोलवा, तुम्ही त्यांच्याकडे जा, त्यांना फोन करा, त्यांच्यासोबत चर्चा करा. काय होते अशाने की तुम्हाला आनंद मिळतो आणि तुमच्या आनंदाची स्थिती ही जास्त वेळपर्यंत
राहू शकते. तिसरं हे की व्यायाम, एक्झरसाइज. बरेच वेळा काय असते की आपण बसलेलो असतो, आपल्या शरीराला मग आळस येऊन जातो. तो आळस झटकण्यासाठी एक्झरसाइज करायचा. कोणताही एक्झरसाइज तुम्हाला जो आवडतो, चालण्याचा असेल, ध्यानाचा असेल, कोणताही एक्झरसाइज आपण करायचा आणि मोकळ्या हवेत जायचं. त्यामुळे काय होतं की तुमचा आळस हा निघून जातो आणि त्यामुळे मग तुम्हाला आनंद येतो आणि तुम्ही कोणतेही जे तुम्हाला कार्य करायचं आहे ते तुम्ही करू शकता. चौथं हे की इन्स्टंट रिझल्ट जर तुम्हाला पाहिजे असेल आनंद मिळवण्याचा, तर तुम्ही प्रथम दुसऱ्याला आनंदी करा. आता दुसऱ्याला आनंदी कसं करणार? तर तुम्ही कुणाला मदत पाहिजे असेल, तुम्ही मदत केली तर तुम्हाला आपोआप आनंद होतो. तुम्ही एखाद्याला काही सल्ला दिला पॉझिटिव्ह, तुम्ही दिवसातून 4-5 लोकांना जरी असा सल्ला दिला, तुमच्या आयुष्याचा तुम्हाला जो अनुभव आलेला आहे त्यावरून सल्ला दिला आणि तो 2 लोकांनी जरी तुमचं ऐकला, तरीही तुम्हाला त्याचा आनंद होतो की आज मी दिलेला सल्ला हा उपयोगात आलेला आहे, त्या व्यक्तीचं चांगलं झालेलं आहे. म्हणून आधी दुसऱ्याला तुम्ही आनंदी करा. दुसऱ्याला दिलं की त्याच्या डबल आपल्याला आनंद हा मिळत असतो. आणि 5वं आहे की तुम्ही हिशोब ठेवा. आता बघा, आपण आपल्या घरी म्हणजे दररोज किंवा महिन्याचा म्हणा किंवा दिवसाचा जमा खर्चाचा, पैशाचा हिशोब आपण ठेवत असतो. आणि त्या पैशाच्या हिशोबामध्ये आज माझे पैसे कुठे जास्त खर्च झाले, मी वायफळ खर्च तर केला नाही ना, किंवा मी बचत करू शकले असते पण माझा हा खर्च झाला. आपण असं ठेवतो ना लिहून की आज माझ्याकडून हा खर्च झाला, पुढे मी असं करणार नाही, असं आपण स्वतःलाच सांगत असतो. किंवा आज मी ही बचत केली त्यामुळे मला आज चांगलं वाटत आहे, मी अशीच बचत उद्या करेल, परवा करेल किंवा पुढच्या महिन्यात करेल. तर असंच तुम्ही काय करा, विचारांचा हिशोब ठेवा. आणि विचारांचा हिशोब म्हणजे काय की आज कोणत्या विचारांनी माझी चिडचिड झाली, कोणत्या विचारामुळे मी डाऊन गेलेले आहे, म्हणजे काय बोलले मी, असे विचारांचा तुम्ही हिशोब ठेवा. किंवा आज माझ्या कोणत्या विचारांनी मला आनंद होत आहे. कधीकधी आपल्याला मनातून असा आनंद होत असतो, तर आज मला कोणत्या विचारांनी आनंद झाला. तर या विचारांचा जर तुम्ही हिशोब ठेवला तर काय होतं की मग आपल्याला आधीच लक्षात येतं की नाही, या विचारांनी मी दुःखी होते, हा विचार मला नाराज करतो, मी असे विचार करणार नाही. म्हणून तुम्हाला जे सुख देतात, जे आनंद देतात, तुमचं हॅपी, तुमच्या चेहऱ्यावर स्माईल येतं, तर असे विचार तुम्ही करा. म्हणजे विचारांचा हिशोब ठेवा. त्यामुळे काय होतं की तुम्हाला आनंद मिळतो. आणि पॉझिटिव्हिटी ही मेंटेन करायची असते, ती जनरेट करायची असते आणि ते आपल्यामध्ये असतंच. फक्त त्यावर थोडंसं झापड आल्यासारखी झालेली असते किंवा आपले विचार बदललेले असतात. तर त्यामुळे मग आपल्या जीवनातून हा आनंद जो असतो हा कमी प्रमाणात झाला आहे असं आपल्याला वाटतो. आणि नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा बरं का, की आपल्या आनंदाची किल्ली ही दुसऱ्याच्या हाती देऊ नका, ती तुमच्याच हाती ठेवा. कारण तुमच्यावरच हे पूर्णपणे अवलंबून आहे की तुम्ही आनंदी राहू शकता, दुसऱ्यालाही आनंद देऊ शकता. म्हणून असेच हसत राहा, आनंदी राहा. पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.